मी सौमीनल ओक नेने भाग 3 स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या अ सिस्टमॅटिक कोर्स इन द एन्शंट तांत्रिक टेक्निक्स ऑफ योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत. चला तर मग आज काही योगासने करूया. आपल्या शरीर क्षमतेनुसार अत्यंत सावकाशपणे आणि संपूर्ण लक्ष देऊन हे व्यायाम प्रकार केले तर त्याचा निश्चितच संपूर्ण फायदा आपल्याला मिळेल. पायाच्या जॉईंट्सपासून आपण सुरुवात करूया. सुरुवातीला अँकल क्रँक किंवा गुल्फ घूर्णन घोट्यासाठी आपण व्यायाम करतोय, त्यामुळे त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आपण पाऊल घड्याळाच्या दिशेने 3 वेळा फिरवूया. 1 2 3 आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 3 वेळा फिरवूया. 1 2 3. दुसरा पाय. कुठलीही हालचाल ही ओढून ताणून आणि शरीराला त्रास देऊन करायची नाही. घोट्याकडे 100% लक्ष आणि घड्याळाच्या दिशेने 1 2 3. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 2 आणि 3. तुम्ही तुमच्या उपलब्ध वेळेनुसार आणि शरीर क्षमतेनुसार 5 ते 10 वेळा ही हालचाल करू शकता. यानंतर आपण नी रोटेशन किंवा गुडघ्याचा व्यायाम करू. हाताची बोटं इंटरलॉक करून त्याने गुडघ्याच्या खाली सपोर्ट द्या आणि घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गुडघ्यापासूनचा पुढे पाय हा फिरवूया. 1 2 3. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 2 3. दुसरा पाय घड्याळाच्या दिशेने 3 वेळा. 1 2 3. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 3 वेळा. 1 2 3. पुढचा जॉईंट आहे हिप जॉईंट, जिथे मांडीचं हाड कमरेला जॉईन झालेलं असतं, तिथे आपल्याला हा व्यायाम द्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या कम्फर्टेबल अशा पोझिशनमध्ये बसून गुडघा आपल्याला 3 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचा आहे आणि 3 वेळा विरुद्ध दिशेने. गुडघ्याला धरून मांडी आपण फिरवतोय. 1 2 3. इथे बॉल अँड सॉकेट हिप जॉईंटकडे लक्ष. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 2 3. दुसरा पाय. याला हिप रोटेशन असं म्हणतात. घड्याळाच्या दिशेने 1 2 3. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 1 2 3. यानंतर दोन्ही पाय जवळ मध्यभागी आणले की त्याला बद्ध कोणासन असं नाव आहे. आता हेच दोन्ही पाय हे तितली आसन, पुढचं आसन फुलपाखरू जसं पंख हलवतं त्याप्रमाणे आपण हिप जॉईंटमधून पाय हलवणार आहोत. आता 3-5 वेळा मी करते, तुम्ही तुमच्या सोयीनुसार 5 ते 10 वेळा करू शकता. 1 2. बॉडी सगळी रिलॅक्स्ड असू दे. 1 2 3 4 5. तर आपण पायाच्या जॉईंट्सपासून सुरुवात करून घोटा, गुडघा, हिप जॉईंट, बद्ध कोणासन आणि तितली आसन हे व्यायाम प्रकार आज पाहिले आहेत. या पुढचे व्यायाम प्रकार आपण सोमवारी करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हरिओम तत्सत.